नाना नाना काय करणार नाही झोपलाय अंधारातच जेवला तरी का जेवला का कसा केला स्वयंपाक स्वयंपाक कसा केला बरं झालं लाईट का त्याला जोडतो म्हणला नाही का तुम्ही जोडा बिडा काय तोडू नका म्हणून सांगितलं नाही का त्याला कांबळीला का काय म्हणला बिल सगळं भरल्यावर जोडूया बिल सगळं भरल्यावर जोडूया म्हणला बिल जास्त आलंय म्हणून सांगितलं नाही का पहिले किती येत होतं जास्त येते मग त्यानं बघितलं नाही का पावत्या बिवत्या काय ही बघितलं नाहीत का बिल पावत्या जाऊ नये की म्या मग त्या म्हणला तुम्ही येतो म्हणला बर ठीक आहे झोपा का मेणबत्ती आणून देऊ मेणबत्ती आणून देऊ का बॅटरी लागते का ती बघा वर चालू करा बॅटरी चालू करा की बघू लागते का बंदच आहे चार्जिंग नाही चार्जिंग नाही ठीक आहे झोपा जो काल व्हायरल व्हिडिओ झाला त्यामध्ये जे घर दिसते त्याच घरात आपण आलेलो आहोत आणि तिथे पंडित कुंभार ना ते आहेत. मामा कधीपासून ही लाईट बंद केलेली आहे तुमची? कालपासून. बरं, आणि तुम्हाला काय नोटीस वगैरे काय सांगितलं होतं का बंद करणार आहे म्हणून? नोटीस वगैरे काय दिली? तोंडी सांगितलं होतं. तोंडी किती वेळा सांगितलं तुम्हाला? एक वेळ. एक वेळाच फक्त. आणि दुसऱ्या लाईट तोडलेली आहे. काय म्हटलं लाईट तोडताना? लाईट तोडताना म्हणले बिल तुम्ही भरत नाही. बरं, आम्ही लाईट तोडतोय. तुम्ही काय म्हटलं नाही का त्यांना 2 दिवसात भरतो 4 दिवसात भरतो? सांगितले ते. बरं, मग 2 दिवसात पैसे काहीतरी जुळणी करतो. बरं, मग काय म्हणाले? म्हणले आम्हाला टाइम नाही म्हणले. बरं, आम्ही कुठं बसायचं. बरं, मग तुमचं लाईट बिल माहिती का तुम्हाला किती आहे ते? बिल आम्हाला माहिती नाही. बिल दिलं होतं. बरं, मग किती महिन्यापासून थकीत आहे माहिती आहे का काय? किती महिन्यापासून थकीत आहे तुमचं लाईट बिल? मागच्या महिन्यात लाईट भरले का? चालू सोडून मागचं लाईट बिल भरलंय का तुम्ही? भरलेलं आहे. पहिलं भरलेलं आहे. किती रुपये भरलो त्यावेळी? त्यावेळेस काय ते 150 पाऊण 200 रुपये भरलं. जे लास्टचं बिल दिसतंय ते काका किती रुपये लास्टचं बिल? लास्टचं बिल 1040 2150. जे शेवटचं बिल आहे यांचं आता पंडित पांडुरंग कुंभार या नावानं बिल आहे. आणि जे शेवटचं बिल आहे जे थकीत बिल आहे ते 2150 आहे शेवटचं बिल. आणि खरं तर पाहायला गेलं तर एकच बिल वापरतायत ते आपण बघितलं सगळे फिरून. दुसरं काय लाईट कनेक्शन नाही. आणि एवढं 2150 एवढं थकीत असू शकतं हा देखील प्रश्न आहे. मग आता काय सांगण्यात येते तुम्हाला? कोण आलतं का परत महावितरणचं कालपासून? नाही आले. कोणच आलेलं नाही इकडं? वायरमॅन तेवढा आला. बरं, काय म्हणला? लाईट तोडतोय. बरं, काल तुम्ही रात्रभर अंधारात होता? रात्रभर अंधार. बरं, मग ते स्वयंपाक वगैरे कसं केला बिन लाईटीचा? तसं मी स्वयंपाक 5 वाजता केला होता मी स्वयंपाक. बरं, आणि रात्रभर अंधारात? हा.
खरं तर हे ग्रामीण भारताचं उदाहरण आहे. एकीकडे आपण देशात मोठमोठ्या गप्पा मारतो औद्योगिकरणाच्या, आणि दुसरीकडं साधं एक एक बल असणाऱ्या माणसाला लाईट मिळत नाही. एकीकडं आकडा टाकून मोठमोठे धंदाणे आपलं लाईट चालवतात, लाईट घेतात, आणि दुसरीकडं साधं एक बल असणाऱ्या माणसाला त्याला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी लाईट मिळत नाही. आपल्याबरोबर प्रदीप काका आहेत. काका, काय सांगाल? कालची परिस्थिती बघितली तुम्ही तुमच्या फेसबुकवर हा व्हिडिओ टाकला, प्रचंड व्हायरल झाला, वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? आज ग्रामीण भारताचं हे खरं तर उदाहरण आहे. हे बघा, तुम्ही जसं म्हटला की या भारतामध्ये आता असं घडतंय, हे हिंदुस्थानात घडत नव्हतं. काल रात्री दादासाहेब निकम यांनी मला एक व्हिडिओ पाठवला की आमच्या ढवळी गावामध्ये एक नाना वयस्कर आहेत, एकुलते राहतात, एकटे आहेत, कोण नाही त्यांना, आणि वायरमॅननं कनेक्शन तोडलेलं आहे. मी म्हटलं किती बिल आहे, थकीत काय आहे, घरचे कोण आहेत का? तर असं समजलं की एकटेच असतात तिथं. तो व्हिडिओ पाहिला तर माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला राहुल नाही, मी सगळं उचललं आणि सोशल मीडियावर टाकला. अनेक कमेंट्स आपण वाचा. आम्हाला या ठिकाणी एकच सांगायचं आहे, महावितरणने आपलं प्रामाणिक काम जरूर करावं, पण एका बाजूला MIDCमध्ये आकडे टाकून अधिकाऱ्यांच्या संगनमतानं लाखो रुपयाची लाईट चोरली जाते. आज जर बघितलं तर शहरात रस्त्यावरती रात्रंदिवस गरज नाही तिथं दिवे जळत आहेत. आणि आज ग्रामीण भागातील गाव कसब्यात राहणाऱ्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या घरात एक बल्ब, जो की त्याच्या स्वयंपाक करताना उजेड पडावा, तो सुद्धा बल्ब काल मुजोर कर्मचाऱ्यांनी बंद करून त्यांना अंधारात रात्री झोपायची वेळ आणली त्याच्यावरती. देशाला स्वातंत्र्य 75 वर्षे झाली तरी सुद्धा आज आपल्या समोर आहे हे वृद्ध नाना आज अंधारात रात्र काढतायत. उरलेलं आयुष्य त्यांना पारतंत्र्यात घालवते की अशी त्याची भावना झालेली आहे. आणि आपण ढोल बडवतो की देश महासत्ता बनणार आहे. सरकार कोणाचे असो, प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. गावगाड्यातल्या शेतकऱ्याला, ग्राहकांना, नागरिकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. एकाला एक न्याय, दुसऱ्याला एक न्याय असं होता कामा नये. आज सुद्धा तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघा, तिथं ट्रान्सफॉर्मर जळाले, शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा महिना 2-2 महिने ट्रान्सफॉर्मर बदलून मिळत नाही. डोळ्यासमोर शेती वाळून जाते, पिकाचं नुकसान होते. त्या ठिकाणी कार्यतत्परपणा का दाखवत नाहीत हे महावितरणचे अधिकारी? आणि एका गरीब वयस्कर आजोबांना अंधारात ठेवण्यास त्यांनी महापाप केलेला आहे. याची चौकशी झाली पाहिजे, मुजोर अधिकाऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेने आम्ही आंदोलन छेडू. आणि अलीकडच्या काळामध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली कोणाची परमिशन न घेता या ठिकाणी मीटर बदलतायत, आणि ती फॉल्टी मीटर आहेत. कारण मागचं येणारं बिल आज तिप्पट चौपट बिल यायला लागलेलं आहे. मग ह्याच्यावरती कधी विचार करणार आहेत की नाही? आमची सरळ मागणी आहे, महावितरणनं चोख कारभार करावा आणि आम्हाला गरज असेल तर ते स्मार्ट मीटर द्यावं, अन्यथा आमच्यावरती तुम्ही जबरदस्ती करू नका. अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छेडू. सगळे शेतकरी नागरिक एकत्र घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची लढाई चालू राहील. 6व्या महिन्याचं जे बिल दिसतं ते भरलेलं दिसतंय बिल, आणि 8व्या महिन्यात डायरेक्ट 2150 थकीत दिसतंय. हे बघा, या ठिकाणी प्रचंड तफावत आहे, भोंगळ कारभार आहे. मी तुम्हाला दाखवू इच्छितो. या ठिकाणी 20/7/2025 2140 रुपयांनी देयक रक्कम दाखवलेली आहे. युनिट 58 जळलेले आहेत. मागील रिडिंग 116 आहे. जर आपण मागचं बिल बघितलं तर या ठिकाणी 1600 रुपये देयक दाखवलेला आहे, आणि युनिट 58च आहेत. मागील रिडिंग 58, चालू रिडिंग 116. सगळं सेम आकडेवारी आहे. नेमकं हे काम करणारे अधिकारी, हे कर्मचारी हे घरी बसून मीटर हे रिडिंग तयार करतात. इथंपर्यंत फोटो सुद्धा घ्यायचं त्यांनी कष्ट घेत नाहीत, आणि कनेक्शन तोडायला मात्र ताबडतोब येत आहेत. एक बलाचं किती युनिट जोडू शकता विचार करा. या घरामध्ये टीव्ही नाहीये, फ्रीज नाहीये, कोणत्याही सुखसोयी सुविधा नाहीत. आहे घर तुम्ही आत जाऊन बघू शकताय की झोपायची सुद्धा व्यवस्था नाही. अशा ठिकाणी स्वयंपाकघरातला एक बल्ब उजेड देणारा तो सुद्धा काल बंद केला, आणि बोगस बिलं पाठवून यांच्यावर नागरिकांचा अन्याय होतोय. त्यामुळं भोंगळ कारभारी चौकशी झाली पाहिजे. आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो. आज या ठिकाणी पंडित नाना यांचं लाईट बिल व्याजासहित, दंडासहित, सरचार्ज सर्वासहित 2140 रुपये आता या ठिकाणी आपण स्कॅनरवर मारलेला आहे. हे 2140 रुपये आपण भरलेत आता यांचे. आणि नानांच्या घरामध्ये आज लाईट दिसेल आत्ताच. नानांना न्याय देण्याची आम्ही छोटीशी भूमिका आम्ही शिवसेनेच्या वतीने पार पाडतोय. आमच्या सोबत सगळे पदाधिकारी आलेत. विशाल भाया, तर माझं आव्हान असं आहे की तासगाव तालुक्यातील गोरगरीब लोकांचं कनेक्शन तोडायच्या अगोदर विचार करावा. अन्यथा या पुढच्या काळामध्ये ह्या महावितरणला आम्ही आमच्या स्टाईलनं दणका देऊ की तुम्ही न्याय देत असताना सर्वांना समान द्या, गरिबांच्या अन्याय करू नका. हिंमत असेल तर MIDC ती बोगस कनेक्शन तोडून दाखवा. आणि पुन्हा जर अशा गोरगरिबांच्या दारात जर कनेक्शन तोडायला गेलात तर तुम्हाला
तुमच्या कानामागं जाळ काढल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, एवढंच सांगतो. हे होते प्रदीप ककामाने यांनी सांगितलं की MSCB ला डायरेक्ट इशारा दिलाय की हिंमत असेल तर MSCBतली अनधिकृत कनेक्शन तोडा, मगच सर्वसामान्य लोकांच्या कनेक्शनला हात घाला. धन्यवाद.